सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही. अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती. महाराष्ट्राने अशा पद्धतीचं दहशत ही केव्हा पाहिली नाही. 7 जे आरोपी आहेत त्यातले 6 सापडले, 1 सापडले नाही आणि तो सापडायलाच पाहिजे लवकर. पण त्याच्या पाठोपाठ ह्या 7 जणांचा मोरख्या जो वाल्मिक कराड आहे त्याला खंडणीच्या माध्यमातून त्याला अटक केलेली आहे. पण त्याच्यावर काय आम्ही गप्प बसणार नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लोमध्ये एका कनेक्शनमध्ये सांगितलं होतं की ह्या 7 जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ त्या वाल्मिक कराडला सुद्धा अटक करणार. आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेले सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे. त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे, नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळी माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुख्य तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो. जसं पूर्वी अंतोलेजींनी दिला होता, आर आबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले. मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही. कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो त्या ओबीसी सुद्धा आले होते सगळे. म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे. हे जर इथं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं, ह्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? अजिबात नाही. किती दिवस खेळ बघायचा? आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी, संतोष देशमुखांचा मुलगा हेनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी. एकदम चुकीचं आहे, दुर्दैव आहे. एका बाजूला तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे दबाव मुंडेंच्यावर कारवाईसाठी वाटतो, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना अभय देतात. जोपर्यंत स्पष्ट येत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं त्यांचा म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात. आवाज म्हणजे त्यांचा आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची. पूर्ण तिथं छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील. तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही. हे चुकीचं आहे. मग मला सांगा, कालच आम्ही सकाळी भेटलो, राज्यपालांना भेटलो, अर्धा पाऊण तास मिटिंग झाली, सर्व पक्षाचे लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा. एवढे दिवस कुठे चर्चा त्यांना सापडली? कालच चर्चा एवढी व्हायला लागली. अर्धा पाऊण तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय ते विषय आहे ना? उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते? आम्ही काय मूर्ख आहोत? हे सगळं बंद करायला पाहिजे आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं की ते त्या एसआयटी जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत हे कुठले अधिकारी आहेत? हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे, धनंजय मुंडेंनी आणले. काय न्याय देणार आहेत? त्यातला एक अधिकारी तो कोण PS आहे तो तर वाल्मिक कराडच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत. का जल्लोष करतात? धनंजय मुंडे निवडून आले म्हणून. त्यातल्या 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता
आणि एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले हे 3 अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत, आता बदलले. ही किती दुर्दैव आहे एसआयटीचं सुद्धा. आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे. एसआयटी सुद्धा नेमायची, तिथं तुम्ही काय ते सीआयडी सुद्धा नेमायची. तुम्हाला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे. त्यांनी मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा एक कौशल्य आहे. तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे. 9 माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात, पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट IPS अधिकारी आणा. कुमावत सारखे, शहाजी उमाप सारखे अधिकारी, मी 2 नावं दिली, असे अनेक अधिकारी आहेत. चांगले अधिकारी आणा, तिथं एसआयटी मध्ये बसवा, न्याय मिळेल. साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत वाल्मिक कराड आणि ते 7 जण बोलताना. पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही, का सांगितलं नाही काय काय मोबाईलमध्ये काय काय सापडलंय. सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असलं तर ठीक आहे. देशमुख कुटुंबियांच्या सोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना धमक्या येत आहेत. अंजली दमाने यांनी तशी तक्रार केली. शरद पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री पवार साहेबांनी जी भूमिका घेतली रास्त आहे. लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायलेत. तिथे एवढी मोठी दहशत असताना सुद्धा त्यांनी दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा, या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात. मला काय धमकी आली नाही, कोणाला धमकी द्यायची काही धाडस होणे नाही, कारण का मला दिली तर मला काय फरक सुद्धा पडत नाही, आणि दिली तर मग बघू. पण आपल्या काय फरक पडत नाही. आपलं घरानंच मोठं आहे. जे काय चुकत असलं ते ठोकायचं हे आमचं. पण या प्रकरणाचा आवाज उठवणाऱ्यांच्यावरती जातीवाद म्हणून ठपका ठेवला जातोय. मनोज जरांगेंना आता टार्गेट केलं जातं. त्यांच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही, ही पूर्ण केस आहे ही जातीच्या पलीकडे आहे, ही माणुसकीची हत्या आहे. हा मराठा समाजाचा असला तरी, संतोष देशमुख असले तरी, तो कोणाला वाचवायला गेले होते, तो दलित समाजाचा व्यक्ती होता, त्यांना वाचवले. इथं कुठे जातीचा विषय, हे जातीच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो, सगळ्या जातीचे लोक तिथं होते, सगळ्या पक्षातले लोक तिथं होते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे, आणि सगळ्या जे प्रमुख लोक असतील, प्रमुख नेते सुद्धा असतील, की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका. ही महाराष्ट्रातली एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून ते 3 टर्म तो सरपंच राहिला, त्याची हत्या झालेली आहे. तो आणि गुन्हेगाराला जात लागत नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कुठल्या म्हणजे ज्याचा खून झाला तो मराठा त्याला मर्डर केलं का? अजिबात नाही. त्याला खून करायचं होतं, ते त्यांना जातच नाही जे खून करतात त्यांना. म्हणून जातीच्या पलीकडं ही हा विषय, असं माझं सगळ्यांना विनंती आहे. एकूणच राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा भंग होतोय, अनेक ठिकाणी अशा घटना घडतात. इतर घटना अगदी टोकाची झालेली आहे, कसं पाहताय? नाही वाईट आहे. म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्र्यांना अनेक गोष्टी माझ्याकडे समोर आलेत. तो रायगड प्राधिकरणचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. त्याचे इलेक्शनच्या टाइमलाच म्हणजे हात तोडले, पाय तोडले, डोक्यापासून मुंडकं बाजूला केलं, तरी ते अजून त्याचा तो आरोपी फरार आहे, तो फरार आहे. अनेक गोष्टी व्हायला महाराष्ट्र दुर्दैव. पहिलं जे हातात आहे ते तुम्ही न्याय द्या.